ओम साईराम माऊली. तर आपण निघालो पदयात्रेला आणि विषय झालाय बॅगा अशात राहिल्यात. रिक्षावाला बी नाही. हे आपले प्रियश ढोणे शेठ बघू शकता. इकडे रिक्षा स्टार्ट करता रिक्षा स्टार्ट नाही होते. बॅगा राहिल्या तिथं तशाच खेचून खेचून जीव झाले. धक्का बी मारतात, हलतच नाही गाडी जागेवर. जाऊ द्या, चला भेटू तुम्हाला पुढं. बघू शकता नाश्ता चालू आहे प्रियश ढोणेचा. पालखी चालू पण नाही झाली, पोरवा खायला पण लागला. साखरेवर होता फक्त एक चिमूटवर. पाणी पण नव्हता पिला. आता बरं वाटतं, आता चालायला कधी मजा येईल. आता कसा नुसता पळल. आता कढई द्या. काय देल? कढई द्या वरून. कढई. हे आपले दुसरे साईबंधू. ओम साईराम. ओम साईराम. चला भेटू पुढं. सेकंड नाश्ता सेकंड. बघू शकता खायची सोय जाम असत. माय टेस्टिंग. पालखी निघाली. तू शकता परत चालले खायला. चला पोरा नाश्ता चालू झाले परत. शिरा पांडू कुठं गेला काय माहिती, डायरेक्ट गायब. मला वाटतं चौथ्यांदा घ्यायला गेला वाटत तो. कुठं गेला? किती प्लेट आहे? का पकवता? चौथी प्लेट घेतली. चौथी घेतली का नाही सांग भाऊ. 15वा वरीच आहे भाऊचा. 15वा वरीच आहे भाऊचा. भाऊने एवढी पिन चपली ठेवले. आणि हे नवीन खेळणं भेटले आम्हाला. हे नवीन खेळणं आहे हे बघा. नदी इकडे तोंड दाखवून पण मोकला माणूस. नदीत दाखवता बाई. हात दाखवता तरी थांबत नाही. तोंड लपवले. तोंड लपवायचं कारण एकच आहे, धुरळा. पुरा धुरळा. रस्ता बघा, पुरी वाट. तोंड लपवायची काम आहे, बाकी काही विषय नाही. दुसरा नाश्ता परत नाश्त्यात चार्जर घेऊन आलाय. आमच्या नवीन खेळण्याचा चार्जर घेऊन आलाय पोऱ्या. खेळणं कुठे रे? हा खेळणं चार्जर. आता यो पण घेऊन फिरायला लागेल. यो टॉवेल कायसाठी? पांडूचा. परत नाश्ता चालू. नुसता
तो गेले केस कापाला. भेटू नंतर खाऊन. आयतम पोचलो नाही हो, घरातनं भाकऱ्या घेऊन आलाय. कोणच्या घरात घुसला तर काय माहिती. भाकऱ्याने भाजी घेऊन आलाय. कोणत्या बी घरात घुसतोय आणि भाकऱ्याने भाज्या घेतोय. पालखी गेली पुढं. आणि सगळी माग वैतागली आहेत. मी आता चालल्या ऑर्डर दुपारच्या अजून किती किलोमीटर लांब आहे? 3 किलोमीटर अजून चालत आहे. पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता, यो अनुभवी माणूस आहे. यो काय सांगाल माहितीये का? यो टनवर आहे. यो पण टनवर आहे. पण टनवर नसल, तो असेल 1-2 किलोमीटर लांब, पण टनवर आहे. भेटू आपण तुम्हाला थोड्या वेळा पुढं. बघू शकता तुम्ही स्वतःचा डीजे घेऊन फिरता भाऊ. इथं आम्हाला आमच्या एक बॅग घेऊन इथं जड झाल्यात. तो भाऊ पुरा हल्दीला त्याचा डीजे लावायचा आहे आम्हाला. तो तर भाऊ पुरा घेऊन फिरता पाट्यावर. डीजे लावायचा आहे. यो इथं पुरा फुल पॉवरफुल 8 दिवस. इथं ही एक बॅग घेऊन या तंग आले याला. ह्यो टाकत हे तुला काय बोलायचं त्या डीजे वरती. पॉवरफुल आहे बाबा. आणि आवाज बी असा आहे ना की पुरा पब्लिकला ऐका जातं. फुल पॉवरफुल काम आहे. तिथं फोटोचा ग्रुप बनवायला चालू केले. तर भेटू तुम्हाला पुढं. साईराम माऊली आला दुपारचा हॉल्ट. गुरुकृपा. आता नुसत्या पाण्यात डुबक्या. आता तुम्हाला आतमधला व्ह्यू दाखवू, दुपारची आरती दाखवू आणि डायरेक्ट थाळी दाखवू. नुसतं गुलाबजाम. भेटू माऊली. आलो हॉल्टवर. आता सगळे पामलेले. आता डायरेक्ट आपली पेटी पॅक करतील. तांगड्या फाकायच्या राहिल्यात फक्त आता. हे जेवणाचं हे केळी काढतात. केळी जेवण बनतं. भेटू पुढं. ओम साईराम माऊली. बघू शकता पुरा भारी काम आहे. पुरा लागली केलाला. फ्रेश कसा वाटत तुला? आई चांगला आहे. हवा कशी झाली? भेटली जागा बसायला तर इकडं पेटी पॅक आपली. भेटू पुढं. ओम साईराम माऊली. आता पोहोचलो आपण दुपारच्या हॉल्टवर. तुम्हाला HP पेट्रोल पंप लागेल. भेटू थोड्या वेळाने आरतीला. ओम साईराम माऊली. आता आरतीला होईल थोड्या वेळ दाखवतो तुम्हाला. भेटू तुम्हाला आरती.
जेवायची लाईन. काय बघतं जेवायला वाढायला स्टार्ट केले. लाईन बघा. ओमसाईरा माऊली निघाले आता. काय भेटल्यात डायरेक्ट संध्याकाळचा स्टॉप आहे ना रे. रात्रीचा हॉल्ट दिसतं ना बरोबर. एक नंबर ना ओमसाईरा. बघू शकता माऊली आता केली भेटन केली. पाणी इकडे एक पेटी पडली आणि सगळ्यांच्या आता. ही बॉटल भरून घे. कसा वाटतं? एकदम पद्धतशीर केली नाही का चालाचा मुरबाडेश्वर चालाचा आणि तिकडे नाश्ता करायचा बघ. ओके चला भेटू. अरे माऊली या माऊला नवीन टेक भेटले चालायचे. हे चालायचं भाऊ सांग दाखव जरा. हे असं चालायचं असं पाय दुखत नाही. काय दुखत बघ चालून कसं. हा बघ असा असा चाल चाल. हे असा चालायचा असा. एक नंबर काम. अजून भाऊचा पाय पुरा कामांचा गेलं. भेटू नंतर. ओमसाईराम माऊली आता आम्ही पोहोचलो संध्याकाळच्या आरतीच्या इथं. बघू शकता. आता भेटू आरतीच्याच वेळी. अर्धा मिनिट दाखवेन. आरती साई बाबा गालोनियानंद स्वस्वरूपी राहे दांग मोमोस्तु जनादावी निज डोला श्रीरंग आरती साई बाबा जया मने जैसा बाबा जया कैसा तो भावा गावी श्री जया गणा ऐसी तुझी मावा आरती साई बाबा तुमचे नाम जाता हरे संस्कृती व्यता अगाध तव करणी मार्ग. नाश्ता आले माऊली. बघू शकता बसल्यात पोळा खायला. प्रियस तर ऐकतच नाही. तेच करता पूर्णच कम्प्लीटच करता. इमेला येऊ दे ना. इमेला पण घेता. ओम साईरा झालं हॉल्ट थांबले. निघू साई निघते पालखी निघते. पालखी निघाली. पुरापुरी वैतागल्यात. इमे येतं. इमे 10 वेळा कॉल करता कुठे कुठे सांगता ना विचारता आम्हाला. अर्ध्यात आहे. बघू शकता. पालखी निघाली. ओम साईराम. भेटो पुढं. साईराम माऊली आता पोहोचले हॉल्टवर. पहिल्या दिवसाच्या रात्री. किती वाजले रे इमे? किती वाजले इमे? 9:30 वाजता पोहोचले. 9:30 वाजता. आपला अधिक पाहुणा हिमेश आले शेवटी घरी टोशन देऊन. डायरेक्ट घरी बोलले येतो पालखीला. मागून आले आणि हॉल्टवर पोहोचलोय. ओम साईराम माऊली. जेवण बिवण झालंय. आता झोपतो आम्ही.
प्लॅनिंग झाली आहे बघू शकता. इम्या बघा आमचा इम्या हे केदारनाथला आम्ही इम्या झोपले केदारनाथ केदारनाथ बोलते बाकी सगळ्या महादेवाच्या पिंडे आहेत. आता झोपणार आहे. फुल पॅकिंग 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 सगळे कपडे सुकताना चेहरा बघून घ्या चेहरा. आता पुढे सुटले आम्ही हे दोघं एकाच गोदडीत ना का ब्लॉगमध्ये सॉरी मान्य करतात तुमच्यावाली भेटा ते ब्लॉग बघतील ते भेटायला आहे मला चॉकलेट घेऊन या मेलोडी मेलोडी काय मेलोडी बोलते सबको बोलते मेलोडी. ओम साईराम. भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. ओम साईराम.